नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पेपर सोल्युशन जे पेपर सॉल्व करणारे टेस्ट सिरीजचे तर पहिला पेपर आपण सॉल्व करण्यासाठी घेणार आहोत। तर त्यामध्ये पहिल्या पेपरचं सेक्शन ए हा बघणार आहे आपण। तर पहिला जो पेपर आहे त्यामध्ये सेक्शन ए मध्ये पहिला क्वेश्चन जो आहे, सिलेक्ट and write the correct answer from the given alternative for each sub question। तर हा प्रश्न जो आहे याच्यामध्ये सब क्वेश्चन 8 आहे। तर हे अल्टरनेटिव्ह आहे की याच्यामध्ये ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत, त्या ऑप्शन मधला एक ऑप्शन निवडायचा आहे। आता इथं जे हिंट दिलेले आहे हे बाकीचं लिहिण्याची काही गरज नाही तुम्हाला, फक्त हे हिंट आता तुम्हाला सध्या समजण्यासाठी दिलेले आहे। याच्यामध्ये हे जे आन्सर आहे म्हणजे ह्या चार ऑप्शन मधलं कोणता आन्सर जे येत आहे ते फक्त तुम्हाला लिहायचं आहे। हा प्रश्न सुद्धा लिहायचा नाही तुम्हाला, फक्त प्रश्न आता समजण्यासाठी मी घेत आहे। फक्त उत्तर पत्रिकेमध्ये तुम्हाला जो सेक्शन ए क्वेश्चन नंबर 1 मधला फर्स्ट त्याचा आन्सर असं तुम्हाला ते लिहायचं आहे। मग आता या ठिकाणी पहिला जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन असा आहे की इफ पी इम्प्लीज ब्रॅकेट मध्ये या ठिकाणी निगेशन पी और क्यू हे जे तुम्हाला स्टेटमेंट दिलेलं आहे इज फॉल्स, ते ह्याचं पूर्ण जे आन्सर आहे ते फॉल्स आहे। देन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू रिस्पेक्टिव्हली आर, म्हणजे पी आणि क्यू ह्याच्या व्हॅल्यू काय आहेत हे तुम्हाला शोधायचं आहे। तर हे चार ऑप्शन आहेत। त्या पहिल्या ऑप्शन मध्ये एफ आणि टी हा दिलेला आहे, दुसऱ्या ऑप्शन मध्ये एफ 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 म्हणजे फॉल्स फॉल्स, त्यानंतर सी टी टी म्हणजे ट्रू ट्रू हे ऑप्शन तुमचं जसं आहे का। त्यानंतर इथे डी जो ऑप्शन आहे टी आणि एफ। मग आता ह्या ऑप्शन मधलं नेमकं कोणतं ऑप्शन बरोबर आहे हे आपल्याला जर शोधायचं असेल तर त्याचं आन्सर जे आहे, आता तुम्हाला उत्तर पत्रिकेमध्ये फक्त एवढंच लिहायचं आहे, हे बाकीचं तुम्हाला काही लिहायचं नाहीये। फक्त हे बाकीचं जे आहे आता सध्या तुम्हाला समजण्यासाठी दिलेलं आहे। तर ह्याचा आन्सर जे आहे टी आणि एफ, याचा अर्थ हा पी जो आहे टी आहे म्हणजे ट्रू आहे आणि क्यू जो आहे तो एफ आहे, म्हणजे पी आणि क्यू यांच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या टी आणि एफ आहे। तर ते कशा आहेत हे आपल्याला समजून घ्यायचं आहे। तर इथे हिंट दिलेले आहे, इफ द इम्प्लिकेशन इज फॉल्स, म्हणजे हा जे पहिलं पी आणि हे जे स्टेटमेंट दिलेले ह्या इम्प्लिकेशन दिलेलं आहे त्या पूर्ण इम्प्लिकेशनची किंमत जर फॉल्स असेल, आता फॉल्स इम्प्लिकेशन मध्ये कुठं असतं तर या ठिकाणी इम्प्लिकेशनचा जर चार्ट पाहिला आपण तर ह्या सगळ्या संबंध चार्ट मध्ये फक्त ह्या एकाच ठिकाणी हा फॉल्स येतो। मग कुठे फॉल्स येतो तर त्यामध्ये पहिलं स्टेटमेंट टी असतं आणि दुसरं स्टेटमेंट एफ असेल, म्हणजे पहिलं स्टेटमेंट टी आणि दुसरं जर एफ असेल तर त्याचं जे आन्सर आहे म्हणजे इम्प्लिकेशनचं सिंगल इम्प्लिकेशनचं ते एफ असतं। तर ह्या जर विधानाला आपण गृहीत धरलं, सपोज दिस स्टेटमेंट इज, हे इम्प्लिकेशन जे आहे त्यामध्ये आपण हे स्टेटमेंट जर घेतलं तर ह्या स्टेटमेंटनुसार पी हा जो आहे तो टी होईल आणि हे राहिलेलं जे आहे ते एफ होईल। म्हणजे आपल्याला एक पहिली किंमत कळली की पी जो आहे तो टी आहे म्हणजे ट्रू आहे। आता सेकंड जे ह्याची व्हॅल्यू काढताना या जर पी टी असेल तर त्याचं निगेशन, इथे निगेशन दिलेलं आहे ते एफ आहे, म्हणजे जर पी हा टी घेतला तर निगेशन जो पी आहे तो एफ होईल। मग आता ह्याची किंमत जर एफ असेल तर इथं ऑर मध्ये दिलं तर ऑरच्या चार्ट मध्ये जर हा एफ असेल तर क्यू हा सुद्धा एफ असेल तर ते एफ होईल, कारण हा पी टी आहे तर हा संबंध एफ आहे। तर हा जर एफ असेल आणि दुसरा बी एफ असेल तर ऑर मध्ये तो एफ होतो, बाकीच्या सर्व ठिकाणी टी होतो। म्हणून या ठिकाणी हे विधान आपल्याला गृहीत धरावं लागेल, म्हणजेच या ठिकाणी पी हा टी आहे आणि हे राहिलेले जे विधान आहे ते जर पूर्णपणे जर एफ असेल तर क्यू ची किंमत एफ येईल। तर ह्या पद्धतीने तुम्हाला
विश्लेषण करून त्याचं आन्सर फक्त एवढं लिहायचं आहे, बाकीचं तुम्हाला काही लिहायचं नाही. क्वेश्चन नंबर 2 जो पेपर नंबर आपण पेपर सोल्युशन करणार आहे त्यातला सेकंड जो क्वेश्चन आहे MCQ मधला. तर मी तुम्हाला 2-3 वेळा म्हणजे पहिलं मी सांगितलं आहे की MCQचं उत्तर लिहिता फक्त आन्सर लिहायचं आहे, बाकीचं हे जे आहे आपण जे मी हे लिहिलेले आहे हे बाकी काही लिहायची गरज नाही. हे फक्त तुम्हाला सध्या आता अभ्यास करण्यासाठी हे कसं आलेलं आहे हे समजून घेण्यासाठी आहे. बाकी तुम्हाला फक्त हा प्रश्न जो आहे तो आत्ता इथे समजण्यासाठी घेतलेला आहे. उत्तरपत्रिकेमध्ये फक्त तुमचं असं येईल की क्वेश्चन नंबर जो 2 आहे त्याचा आन्सर B एवढंच येणार आहे, बाकी काही येणार नाही. फक्त आता सध्या समजण्यासाठी हे घेतलेलं आहे. MCQ मध्ये फक्त तुम्हाला एवढंच लिहायचं आहे. तुम्हाला ते कसं उत्तर आलेलं आहे ह्याच्याशी बोर्डाचा काही संबंध नाही. फक्त हा आत्ता सध्या हे उत्तर कसं आलेलं आहे ते तुम्हाला समजण्यासाठी ते आपण आता हिंट म्हणून घेतलेले आहे. बघूया. द जनरल सोल्युशन ऑफ cot 4x इक्वल टू -1. आता कॉट जो आहे तो कॉटची किंमत ही व्हॅल्यू जी आहे ती -1 इज. तर जर कॉटची व्हॅल्यू -4x कॉट 4x इज इक्वल टू -1 असेल तर ह्या ऑप्शन पैकी 4 ऑप्शन आहेत, त्या 4 ऑप्शन मधलं कोणतं ऑप्शन आपल्याला घ्यायचं आहे. आता इथे ह्या नुसार मी डायरेक्टली उत्तर लिहिलेलं आहे. तर उत्तर जे आहे ते B ऑप्शन आहे. तर तुम्हाला उत्तरपत्रिकेत फक्त एवढं द्यायचं आहे, बाकी काही द्यायचं नाही. मग आता हे कसं आलेलं आहे ते आपल्याला शोधून काढायचं आहे की हे B ऑप्शनच का याला येतं, बाकीचे का ऑप्शन आले नाहीत. तर त्यासाठी जर आपण द जनरल सोल्युशन ऑफ cot 4x इज इक्वल टू -1 हे घेतलं आपलं जे इक्वेशन दिलेलं आहे, तर कॉट जो आहे त्याचा इनव्हर्स केला तर तो tan येतो. तर कॉटच्या ऐवजी आपण tan घेतला 4x. आता 1 जो आहे त्याचा इनव्हर्स 1च होतो. तर इथे tan 4x इज इक्वल टू -1. आता जर मायनस असेल व्हॅल्यू तर ती पहिल्यांदा पॉझिटिव्ह करून घ्यावं लागते. पण त्याच्या अगोदर आपल्याला -1 म्हणजे 1 जो आहे व्हॅल्यू ते मायनस व्हॅल्यू तशी ठेवली आपण. तर 1 जे आहे ती कोणत्या अँगलची व्हॅल्यू आहे तर चार्टनुसार π/4 म्हणजे 45 अंशाचा जो कोन आहे त्याची व्हॅल्यू जी आहे टॅनची ती 1 असते. मग इथे -tan π/4 हा आलेला आहे. मग इथे जेव्हा मायनस असतो त्याला पॉझिटिव्ह करण्यासाठी तुम्हाला पाय मधून जो गिवन व्हॅल्यू जी दिलेली आहे अँगलची ती मायनस करायची आहे. म्हणजे पाय मधून π-4 मायनस केला तर 4 × पाय तर 4π - π / 4 तर 4π - 1π तर 4π मधून इथे 1π मायनस केल्यानंतर 3π / 4. तर ही टॅनची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह आली, जी निगेटिव्ह होती ती पॉझिटिव्ह करून घेतली. तर आता हे ते आपल्याला हा tan 4x इज इक्वल टू tan 3π / 4 हे दिलेलं आहे. तर आपल्या जनरल सोल्युशन मध्ये tan थीटा इज इक्वल टू tan अल्फा हे जर ह्या स्वरूपामध्ये फॉर्म मध्ये जर आपलं कन्वर्शन झालं असेल तर त्याचं जनरल सोल्युशन आपल्या जनरल सोल्युशन मध्ये थीटा इज इक्वल टू nπ प्लस अल्फा. तो n जो आहे तो एलिमेंट ऑफ z इज इक्वल टू रियल नंबर. तर n जो आहे तो रियल नंबरचा एलिमेंट आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला ह्या व्हॅल्यू जे इक्वेशन आहे त्यामध्ये त्या व्हॅल्यू टाकायच्या आहेत. तर बघूया आपण. तर थीटा जो आहे तो आपला 4x आहे इज इक्वल टू nπ प्लस अल्फा जो आहे तो सेकंड पार्ट मध्ये जो टॅन आलेला आहे 3π/4. तर ह्यामध्ये हा x ची व्हॅल्यू काढण्यासाठी हा 4 जो आपल्याला इथे घालवायला लागेल, म्हणून हा 4 मल्टिपल आहे इच जो बोथ साइड मल्टिपल बाय 1/4. तर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल x इज इक्वल टू nπ / 4 प्लस 3π / 16. 16 कसा तर इथे x राहील, इथे 4 नी
1/4 जर मल्टिपल केलं तर n पाय डिवाइडेड बाय 4 प्लस 3 पाय हा जो 4 आहे त्याला 1/4 3 पाय इंटू 1/4 मी मल्टिपल केलं तर 4 इंटू 4 16 होईल आणि 3 पाय. तर ह्याचं व्हॅल्यू जे आहे ह्याचं आन्सर जे आहे ते आपल्याला बी मिळेल. तर बी इज अ करेक्ट आन्सर. तर इथे तुम्हाला आन्सर पेपरमध्ये फक्त तुम्हाला हे बी ऑप्शन आन्सर म्हणून लिहायचं आहे क्वेश्चन नंबर 2चं. बाकी तुम्हाला हे काय कसं आलंय काय आलंय हे तुम्हाला लिहायची गरज नाही. फक्त आता सध्या तुम्हाला घरी एक्सरसाइज करण्यासाठी हे आन्सर कसं आलेलं आहे हे इथे दिलेलं आहे. तर आपण पुढचा प्रश्न घेणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन आहे 3. तर हा क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनचे हे ऑप्शन आहेत. तर ह्या ऑप्शन मधनं करेक्ट ऑप्शन आपल्याला आन्सर मध्ये लिहायचं आहे. मग आता करेक्ट आन्सर काय आहे त्यासाठी तुम्हाला ह्या ए वेक्टर प्लस बी वेक्टर मॉड्युलसची किंमत जी आहे त्याचा स्क्वेअर करावा लागेल. इथे ए वेक्टर प्लस बी वेक्टर चा स्क्वेअर केला तर इथे ए वेक्टर प्लस बी वेक्टर डॉट ए वेक्टर प्लस बी वेक्टर. तर ह्या जर मल्टिप्लिकेशन केलं तर इथे ए वेक्टरचा स्क्वेअर प्लस 2 इथे ए वेक्टर प्लस बी वेक्टर प्लस बी वेक्टरचा स्क्वेअर. तर इथे आपल्याला ज्या क्वेश्चनमध्ये जे गिवन एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यामध्ये ए वेक्टर प्लस बी वेक्टरची व्हॅल्यू जी आहे ती 4 आहे. प्लस 4चा स्क्वेअर. ए वेक्टरची किंमत जी आहे ती 3 दिलेली प्लस 2 ए वेक्टर प्लस बी वेक्टर प्लस बी वेक्टरची किंमत 5 दिली. तर इथे 4चा स्क्वेअर 16 होईल. 3चा 9 आणि 5चा 25. टोटल जर आपण केले तर 34 होते. प्लस 2 वेक्टर प्लस बी वेक्टर. इथे 2 वेक्टर आणि 2 ए वेक्टर बी वेक्टरची व्हॅल्यू आपल्याला काढायची असेल तर 34 16 कर मायनस होईल. तर ह्याची व्हॅल्यू जी आहे ती -18 जाईल. 34 म्हणून 16 मायनस करून मायनस साईन राहील. मग आता इथे 2 ए वेक्टर बी वेक्टरची व्हॅल्यू आपल्याला आलेली आहे. तर आपल्याला इक्वल टू व्हॅल्यू ए वेक्टर मायनस बी वेक्टर काढायचं आहे. तर ए वेक्टर मायनस बी वेक्टरचा स्क्वेअर केला तर त्याची व्हॅल्यू होती ए वेक्टरचा स्क्वेअर मायनस 2 ए वेक्टर बी वेक्टर प्लस बी वेक्टरचा स्क्वेअर. इथे आपल्याला ह्याची व्हॅल्यू मिळवायची आहे. तर ए वेक्टरची व्हॅल्यू 3 आहे मायनस 2 ए वेक्टर बी वेक्टरची व्हॅल्यू आता आपण शोधली होती याच्या अगोदर प्लस बी वेक्टरची व्हॅल्यू 5 आहे. याच्या अगोदर 3 वेक्टर 3चा स्क्वेअर आणि 5चा स्क्वेअर या दोघांची टोटल जी आहे 34 मायनस मायनस प्लस झालं 18. तर टोटल झालं ए वेक्टर मायनस बी वेक्टरचा स्क्वेअर इज इक्वल टू 52. आता हा स्क्वेअरची व्हॅल्यू आली तर आपल्याला स्क्वेअर नको आहे. हा ए वेक्टर बी वेक्टर मॉड्युलस म्हणजे ह्याचा रूट पाहिजे. इथं 52चा रूट काढताना 52चे जर फॅक्टर केले पण तर 2ने डिवाइड केलं तर 26 परत 2 30. तर इथे 2ला पेअर जोडी आलेली तर 2 1 टाईममध्ये आणि 13 हा रूटमध्ये जाईल. तर ह्याचं ऑप्शनचं उत्तर आहे सी. इथे आपल्याला आन्सर पेपरमध्ये 2 रूट 13 असं हे आन्सर येईल. हे बाकीचं जे आहे हे तुम्ही रफ पेजवर करायचं आहे. फक्त आन्सर पेपरवर क्वेश्चन नंबर 3चा आन्सर 2 रूट 3 हा एवढं उत्तर आलं पाहिजे. हे बाकीचं रफमध्ये तुम्ही रफ पेज जो आहे आन्सर पेपरच्या शेवटी तुम्हाला रफ पेज दिलेलं असं त्यावर तुम्ही करून हे करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे आता ह्या जो 4 क्वेश्चन आहे त्याचं करेक्ट इथे आन्सर आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी त्याला रफमध्ये पहिल्यांदा आपण सॉल्व करून घेऊ. तर इथे डेफिनेट इंटेग्रल जो आहे याची व्हॅल्यू आपल्याला शोधावं लागेल. इथे 1 0 इथे डिनॉमिनेटरमध्ये 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे. तर वरती हा एक्स स्क्वेअर आहे. इक्वल करण्यासाठी इथे 1 प्लस एक्स स्क्वेअर
तर हा 1 मी एक्स्ट्रा घेतल्यामुळं इथे -1 परत येतो. 1 + x² dx 1 0 हे लिमिट आहे 1 0. मग इथे हा जो डिनॉमिनेटर हा दोघांना आपण जर वेगवेगळा केला तर इथे 1 + x² अपॉन 1 + x² 1 होईल, -1 अपॉन 1 + x² dx. इथे हा जो आपल्याला इंटिग्रल आहे तो वेगवेगळा करायचा आहे. याचा 1 चा वेगळा काढायचा आणि याचा वेगळा काढायचा. इथे डेफिनिशन ही 1 आणि 0 हे जे लिमिट आहे ते या बाजूला घेऊ. तो 1 चा इंटिग्रल जो आहे तो x आहे, -1 अपॉन x 1 + x² हा जो आहे tan इनवर्सचा आहे. tan इनवर्स x 1 अपॉन 1 + x² असं आपण. तर ह्या जागी आपण tan इनवर्स x हा घेणार. इथे आपल्याला हे जे लिमिट आहे 1 आणि 0 तर या दोघांमध्ये पहिल्यांदा 1 टाकून द्या आणि नंतर 0 टाकून द्या. तर ह्याची किंमत काढताना पहिल्यांदा x जागी 1 घ्या, मायनस tan इनवर्स 1 हे 1 होईल आणि मायनस x जागी 0 मायनस tan इनवर्स 1 आणि x जागी 0. आता इथे 1 हा tan इनवर्स जो आहे tan इनवर्स 1 बरोबर जर आपण थीटा घेतला तर हा tan इनवर्स तिकडे गेल्यानंतर tan थीटा बरोबर 1. तर 1 ही जी व्हॅल्यू आहे ती tan π/4 ची आहे. तर इथे 1 जी व्हॅल्यू आहे ती π/4 ची आहे, मायनस इथे 0 तर tan 0 जसं ह्याच पद्धतीने घेतलं तर tan 0 ची किंमत 0 आहे. इथं 0 - 0 तर इथं 0 होईल. इथे ॲक्च्युअली लास्ट व्हॅल्यू येईल 1 - π/4. तर ह्या ऑप्शनमधलं तुम्हाला 1 - π/4 हा डी ऑप्शन इथे घ्यावं लागेल. आन्सर इज डी ऑप्शन 1 - π/4 इज द करेक्ट आन्सर. हा जो नेक्स्ट क्वेश्चन आहे 5. तर हा क्वेश्चन दिलेला आहे त्याचे हे ऑप्शन दिलेले त्यातलं करेक्ट ऑप्शन आपल्याला शोधून काढायचे. इथे होमोजिनियसचं आपल्याला इक्वेशन दिले x² - 2λxy - 7y² = 0. तर हा जो होमोजिनियसचा फॉर्म आहे तो असा आहे ax² + 2hxy + by² = 0. आणि इथे यानुसार a ची व्हॅल्यू 1 येईल, 2h याची व्हॅल्यू आहे 2λ. तर इथे h फक्त आपल्याला पाहिजे तर 2 कट होईल, -λ ही h ची किंमत येईल आणि b ची व्हॅल्यू येईल -7. तर a b c याच्या व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपल्याला त्यांनी क्वेश्चनमध्ये एक दिलेलं आहे की द सम ऑफ द स्लोप ऑफ लाईन्स, ज्या ह्या दोन लाईन ज्या होमोजिनियस जॉईंट इक्वेशन केलेलं आहे त्यांच्या स्लोपची सम म्हणजे बेरीज, ही बेरजेची व्हॅल्यू जी आहे ती 4 टाइम देअर प्रोडक्ट त्यांच्या गुणाकाराच्या 4 टाइम आहे म्हणजे 4 पट आहे. तर इथे m1 + m2 = 4m1 × m2 हे गिवन मध्ये दिलेलं आहे आपल्याला. आता हे आपण रब करूया सगळं. आपल्याला एक व्हॅल्यू माहिती आहे की m1 आणि m2 याची व्हॅल्यू आहे 2h/b आणि इथे 4 कसं राहील m1 आणि m2 याची व्हॅल्यू आहे a/b. तर हा b या बाजूला गेल्यानंतर हा कट होईल म्हणजेच इथे व्हॅल्यू राहताना 2h = 4a. ह्यामध्ये -2 h ची व्हॅल्यू -λ 4 a ची व्हॅल्यू जी आहे
ही 1 आहे. तर मायनस मायनस प्लस झालं 2 लॅम्बडा 4 लॅम्बडा इज इक्वल टू 4 आणि 2 ने डिवाइड केला 2 तर लॅम्बडाची व्हॅल्यू 2 येईल. ऑप्शन इज ए इज करेक्ट. 2 तर ह्याचं आन्सर येईल 2 ए ऑप्शन. 5 चं ए ऑप्शन येईल. तर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन जो 6 आहे द अँगल बिटवीन द लाईन्स काढायचे. तर आपल्याला हे वेक्टर फॉर्ममध्ये इक्वेशन दिलेलं आहे. दोन प्रकारचे इक्वेशन असतात, वेक्टर फॉर्म आणि कार्टेशियन फॉर्म. तर हा वेक्टर फॉर्म आहे. तर आपल्याला या लाईनमधला अँगल करताना आपल्याला हा ए वेक्टर आहे आणि हा बी वेक्टर आहे. तर इथे ए वेक्टरची व्हॅल्यू जी आहे 3i + 2j + 6k अँड म्यूला जोडलेला जो बी वेक्टर आहे i + 2j + 2k. तर हे दोन वेक्टर भेटल्यानंतर ह्या दोन वेक्टरमधला जर अँगल आपल्याला काढायचा असेल तर तो कॉस थीटा असं घेऊ आपण. तर कॉस थीटा जो आहे तो ए वेक्टर बी वेक्टर डॉट आणि ए वेक्टर आणि बी वेक्टर असा असतो. मग आता ह्याची किंमत काढली तर ह्या दोघांमधला कोण आपल्याला हा थीटा म्हणून मिळेल. मग त्यासाठी आपल्याला ए वेक्टर आणि बी वेक्टर याचा पहिल्यांदा मल्टिपल करावं लागेल. त्यानंतर ए वेक्टरची मॉड्युलसची किंमत आणि बी वेक्टरची मॉड्युलसची किंमत, त्यानंतर ह्या दोघांचा गुणाकार. तर पहिल्यांदा आपण ए वेक्टर आणि डॉट बी वेक्टर याची व्हॅल्यू काढताना ए वेक्टर जो आहे 3i + 2j + 6k डॉट बी वेक्टर आहे 3i + 2j + 2k. आता हा डॉटचा मल्टिपल वेक्टरचा करताना आय जो कोएफिशियंट आहे त्यांचा 3 × 1 प्लस जेचा 2 × 2 प्लस 6 × 2 म्हणजे आयचा कोएफिशियंटचा मल्टिपल प्लस जेचा आणि केचा. इथे 3 + 4 + 12 इथे 16 + 19 असा ए वेक्टर डॉट बी वेक्टरची व्हॅल्यू आहे. आता ए मॉड्युलसची किंमत तुम्हाला काढायची असेल तर ए जो वेक्टर आहे तो आपल्याला 3i आहे. तर इथे याची किंमत काढताना रूटमध्ये x² + y² + z² अशी व्हॅल्यू असते. रूटमध्ये x आयला जो जोडलेला आहे तो x आहे 3² + 2² + 6² 3चा 9 झाला 2चा 4 16 49 रूटमध्ये 7 होईल. तसं बी मॉड्युलसची किंमत काढताना रूटमध्ये x² + y² + z² हे फॉर्म्युला वापरला. तर ह्या बीचा 1चा स्क्वेअर 2चा स्क्वेअर 2चा स्क्वेअर इथे 1 + 4 + 4 तर टोटल झाला 9 है ना. 9चा रूट आहे 3. तर आपल्याला ए मॉड्युलसची किंमत आणि बी मॉड्युलसची किंमत मिळाल्यानंतर नंतर मल्टिपल करायचं आहे आणि ए मॉड्युलस आणि बी मॉड्युलस. तर ए मॉड्युलसची किंमत 7 आहे आणि बी मॉड्युलसची 3 म्हणजे इक्वल टू 21. आता आपल्याला हा थीटा काढायचा आहे. थीटाची व्हॅल्यू कॉस थीटा इज इक्वल टू ए वेक्टर बी वेक्टर ए मॉड्युलस डॉट बी मॉड्युलस. आता इथे व्हॅल्यू ए वेक्टर आणि बी वेक्टरची व्हॅल्यू आहे 19 आणि ह्याची टोटल व्हॅल्यू आहे 21. आता इथे थीटाची किंमत करताना थीटा कॉस इनवर्स होईल आणि 19 21. करेक्ट आन्सर येईल कॉस इनवर्स 90/21. तर ह्या ऑप्शनमध्ये हे कुठं आहे तर इथे डी ठिकाणी. इथे करेक्ट आन्सर जे आहे ते डी. तर
इथे आन्सरमध्ये बी हा ऑप्शन येईल. cos inverse 19/81 इज करेक्ट आन्सर. हे बाकीचं पण रूपमध्ये की नेक्स्ट क्वेश्चन जे आहे तो 7 आहे. तर इथे हा क्वेश्चन दिलेला आहे. इथे वायची व्हॅल्यू दिली, तर इथे डेरिव्हेट काढायचा आहे. तर हा डेरिव्हेट काढताना आपल्याला वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स 6x - 7 डिवाइड बाय 6 + 7x. आता आपल्याकडे दोन फॉर्म्युले आहेत. एक टॅन इनवर्स a + b 1 - ab असा जर असेल पहिला, तर याचं आपल्याला एक्सपांड करायचं असेल तर इथे a + b आणि 1 ह्या दोघांचा मल्टिपल इथे असेल तर इथे टॅन इनवर्स a + टॅन इनवर्स b असं त्याचा फॉर्म्युला बनतो. सेकंड, जर टॅन इनवर्स a - b तर इथे जर वरती प्लस आला तर खाली मायनस होतो. 1 इथे मायनस आहे, हे प्लस होईल ए बी. तर ह्याचा फॉर्म्युला असा तयार होईल की टॅन इनवर्स a - टॅन इनवर्स b. आता ह्यामधला कोणता फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे, तर इथे मग वरती मायनस आहे, तर इथे हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. तर त्याच्या अगोदर इथे ए आणि बी हा सिंगल पाहिजे. तर इथे हा पहिलं जे टर्म आहे, पहिलं पद आणि दुसरं पद, तर पहिलं जे वर्बलचं म्हणजे अक्षराचं जे आहे त्याला हा 6 जोडून आला, तर ह्याला आपल्याला पहिल्यांदा कट करावं लागेल. तर इथे इच ह्या प्रत्येकाला 6 ने डिवाइड करू. वाय इज इक्वल टू 10 टॅन इनवर्स. तर इथे 6 ने डिवाइड केलं ते एक्स राहील. इथे -7ला 6 ने डिवाइड केलं 7/6. इथे 6ला 6 ने डिवाइड केलं आणि इथे डिनॉमिनेटर आणि न्यूमिनेटर ह्या दोघांना आपण 6 ने डिवाइड करतोय. म्हणजे याचा जो मिनिंग आहे म्हणजे अर्थ आहे तो चेंज होणार नाही. इथे 1 राहील प्लस याला 6 ने डिवाइड केलं तर 7/6x. मग आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये कुठं बसतोय हा, तर ह्या ठिकाणी. तर हा ए आहे आणि हा बी आहे. इथे 1 आणि ह्या दोघांचा मल्टिपल इथं आहे. तर इथे याचा वाय इज इक्वल टू या पद्धतीने करायचं आहे. इथे टॅन इनवर्स एक्स मायनस टॅन इनवर्स 7/6. मग आता इथे डिफरंटेबल बोथ साईड राईट रिस्पेक्टेड टू एक्स रिस्पेक्टेडमध्ये आपण हे करूया. इथे d/dx वाय आणि इथे d/dx टॅन इनवर्स एक्स आणि d/dx टॅन इनवर्स 7/6. आता इथे एक्स नसल्यामुळे हा 0 होईल, कारण इथे याचा डेरिव्हेट काढताना इथे एक्स नाही, आपण राईट रिस्पेक्टेड टर्म ऑफ एक्स म्हणते. इथे एक्स नसल्यामुळे हा 0 होईल. इथे टॅन इनवर्सचा आपल्याला जर डेरिव्हेट काढायचा असेल तर 1/1 + x². तर हा dy/dx ह्याचा डेरिव्हेट जो आहे तो 1/1 + x². तर ह्या ऑप्शनमध्ये हा सी ऑप्शन येतो. इथे सी हा करेक्ट आन्सर आहे. 1/1 + x². तर हे तुम्हाला हे रफ आहे, बाकीचं हे तुम्हाला समजण्यासाठी आहे. ठीक आहे, पुढचा घेऊया. आता हा जो नेक्स्ट क्वेश्चन आहे 8वा, तर त्याचा हा क्वेश्चन आहे, त्याचे हे ऑप्शन आहेत. त्या ह्या ऑप्शनमधलं करेक्ट ऑप्शन आपल्याला शोधून काढायचं आहे आणि ते इथं आन्सरमध्ये लिहायचं. आता हे जे लाईन दिलेली आहे आणि हे लाईनचं इक्वेशन दिलं आहे, तर इक्वेशन जे आहे ते दोन फॉर्म असतात, एक वेक्टर फॉर्म आणि कार्टेशियन. तर हे दिलेलं जे आहे ते कार्टेशियन फॉर्ममध्ये आणि प्लेनचं सुद्धा आहे कार्टेशियन फॉर्ममध्ये आहे. तर इथे व्हॅल्यू ऑफ के ची काढायची. तर ही लाईन जी आहे ह्या वेक्टरला ह्या प्लेनला ही दोघांमध्ये म्हणजे नॉर्मल जे आहे ते 19 डिग्रीमध्ये नॉर्मल म्हणजे ह्याचं डायरेक्शन आणि ह्याचं डायरेक्शन
त्या दोघांचा मल्टिपल 0 येतो. मग त्या पद्धतीने आपण के काढू शकतो. तर याचा अंश शोधण्यासाठी हे जे इक्वेशन दिलेलं आहे x-1 2 y + 1 3 z, हे जे आहे हा फॉर्म जो आहे तो असा आहे की x - x1 / a, y - y1 b आणि z - z1 c. तर हा a b आणि c हे डायरेक्शन रेशो आहे. डायरेक्शन रेशो ऑफ लाईन इथे A1 म्हणूया, याचा A1 आणि हे 1 1 घेऊया आणि हे 2 2 घेऊया. A1 हा 2, B1 हा 3 आणि C1 इज 4. आता यामध्ये एक काळजी घ्यायची आहे की हे जे डायरेक्शन रेशो घेताना कार्टेशियन फॉर्म देताना हा x, y आणि z हा सिंगल पाहिजे. याला जोडून जर कोएफिशियंट म्हणजे संख्या आली तर ती पहिल्यांदा नाही स्वीकारायची, डिवाइड करून. तर इथे आता तेव्हा काही प्रॉब्लेम नाही, त्यामुळे इथे डायरेक्ट आपण डायरेक्शन रेशो घेतो. तर इक्वेशन हे प्लेनचं दिलेलं आहे. हा 4x + 4y - kz + d असतं. इथे एवढं दिलेलं आहे. तर याचा डायरेक्शन रेशो जो आहे, डायरेक्शन रेशो प्लेन इथे A2 घेऊ. एक्सला जोडणार तो A येईल, नंतर B2 हा 4 येईल आणि C2 हा झेडला जोडलेला -k. तर ही जी लाईन आहे त्या प्रतलामध्ये प्लेनमध्ये असल्या कारणाने या दोघांचं मल्टिपल म्हणजे A1 आणि A2 प्लस B1 आणि B2 प्लस C1 आणि C2 यांचा मल्टिपल 0. त्या पद्धतीने आपण के काढू शकतो. आता हा शॉर्टमध्ये सांगितलं तुम्हाला, डिटेलमध्ये सांगितलं त्याला वेळ जाईल. तर इथे A1 ची व्हॅल्यू आहे 2, A2 ची व्हॅल्यू आहे 4 प्लस B1 ची व्हॅल्यू आहे 3, त्यानंतर B2 ची व्हॅल्यू आहे 4 प्लस C1 ची व्हॅल्यू आहे 4 प्लस C2 ची व्हॅल्यू आहे -k = 0. इथे 2 × 4 8 झाला आणि हा 3 × 4 हा 12. 8 + 12 20 झाला. -4k = 0. इथे -4k = -20. 4k = 20. k is 4 ने डिवाइड केलं तर 5 येईल. So 5 इज द करेक्ट आन्सर. तर ह्या ऑप्शनमध्ये बी जो आहे तो ऑप्शन 5. तर ह्या पद्धतीने इथे याचा आन्सर आपण शोधून काढलेला आहे. तर हा MCQ मध्ये 8 क्वेश्चन होते. त्या 8 क्वेश्चनचे आपण आन्सर शोधून काढले. आता आपल्याला क्वेश्चन नंबर 2 जो आहे ए संपलेला आहे की MCQचा होता. तो त्यामध्ये सब क्वेश्चन 8 होते, ते 8चे 8 आपण लिहिलेले. आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये सब क्वेश्चन 4 असणार आहे, ते आपण घेणार आहे. त्याचे उत्तर आता हे MCQ मध्ये फक्त आपल्याला हे आन्सर लिहायचे असतात, पण जो दुसरा क्वेश्चन आहे त्यामध्ये आपल्याला उत्तर म्हणजे सोल्युशन लिहायचं आहे, पण शॉर्टमध्ये लिहायचं आहे. ते आपण सुद्धा बघणार आहोत. तर आपण पुढच्या बघू. विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन आहे जो ए सेक्शन मधला दुसरा. त्यामध्ये सब क्वेश्चन असतात 4. तर क्वेश्चन नंबर 2 जो आहे, आन्सर द फॉलोइंग. तर शॉर्ट, व्हेरी शॉर्ट क्वेश्चन असतात. वर एक मार्काचे, 1 मार्क इच. तर ह्याचे उत्तर तुम्हाला व्हेरी शॉर्टमध्ये द्यायचे. तर हा पहिला जो क्वेश्चन आहे, फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ द इक्वेशन सेक x = 2/√3. तर ह्याचं आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन काढायचं. आता प्रिन्सिपल सोल्युशन जे काढायचे तुम्हाला, तर साधारणपणे एक हा चार्ट लक्षात ठेवा. ह्या चार्टमध्ये 1 2 3 4 हे 4 कॉर्डिनेट आहेत. म्हणजे आपण XY प्लेन प्रतल घेतो
त्यामध्ये पहिलं, प्रथम, दुसरं, तिसरं आणि चौथं, फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. त्याच्यामध्ये पहिला जो आपण अँगल घेतला थीटा, दुसरा फाय मायनस थीटा आणि फाय प्लस थीटा आणि 2 पाय प्लस थीटा. हे तुम्हाला जर एक्स 1 वाय 1 तर इथे जर आपण हा अँगल घेतला थीटा तर इकडे जो येतो तो फाय मायनस थीटा येतो. त्यानंतर त्या ठिकाणी फाय प्लस थीटा आणि सेकंड 2 पाय मायनस थीटा. ह्या पद्धतीने हे अँगल आहे. हा फर्स्ट कॉर्डिनेट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. तर ह्याच्यामध्ये एवढं फक्त थोडक्यात शॉर्टमध्ये लक्षात ठेवा तुम्ही की फर्स्ट आणि सेकंड या दोघांमध्ये साईन हे इक्वल असतं. साधारणपणे तुम्हाला जर याचं इक्वेशन बनवायचं असेल साईन थीटा इज इक्वल टू साईन फाय मायनस थीटा, या दोघांची व्हॅल्यू सेम असतात. तर मायनसमध्ये लक्षात ठेवायचं असेल तर हे दोन हे खालच्या बाजूला 3 आणि 4 मध्ये जर मायनस साईन पाय बाय थीटा पाय प्लस थीटा तर मायनस साईन 2 पाय प्लस थीटा. हे मायनस नाही, हे लक्षात ठेवा. हे दोन इक्वल असतात. हे दोन इक्वल तसे हे दोन इक्वल. तुम्हाला प्रिन्सिपल सोल्युशनमध्ये कोणते किमती काढायच्या आहेत हे ठरवता आलं पाहिजे. आता इथे सेक दिलेला आहे तर इथे कॉस पहिला फर्स्ट कॉर्डिनेट आणि फोर्थ कॉर्डिनेट हे इक्वल असतात. म्हणजे पहिला कोण जर थीटा दिला असेल तर त्याचा आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशनमध्ये काढायचं असेल तर फोर्थ कॉर्डिनेट हे सेम असतात. तसंच टॅनमध्ये कॉसमध्ये ह्या पहिला आणि चौथ्यामधला सेम असतो आणि मायनसमध्ये 2 दुसरा आणि तिसऱ्यामधला हा सेम असतो. तसं टॅनमध्ये पहिला आणि चौथा हा मायनसमधला सेम असतो. मायनस अँगल असतो त्याचा. तुम्ही इथे जर हा एक्स आहे, हा वाय आहे, हा आर आहे, तसं इथे घेतला तरी हा मायनस एक्स येतो. तर इथे तुम्ही बेसिक फॉर्म्युलेनुसार साईन कॉस टॅननुसार जर किमती काढल्या तर ह्या दोघांच्या किमती मायनस येतात, त्या दोघांच्या पॉझिटिव्ह येतात. तसे या दोघांच्या पॉझिटिव्ह येतात, त्या मायनस येतात. तसे या दोघांच्या टॅनच्या मायनस येतात आणि या पॉझिटिव्ह येतात. म्हणजे हे सेम असतात. तर आता आपण डायरेक्ट प्रश्नाकडे येऊ. तर आपल्याला गिव्हनमध्ये दिलेला आहे सेक एक्स इज इक्वल टू 2√3. आता ज्यावेळेस सेक कॉसेक आणि कॉट असे जर तुम्हाला व्हॅल्यू दिली असतील तर त्याचं साईन कॉस आणि टॅन याच्यामध्ये कन्व्हर्शन करायचं. तर सेक जो आहे तो कॉसच्या इनवर्स असतो. कॉस जर आपण एक्स असेल, एक्सचे सेक असतो आणि सेक जर घेतला तर एक्सचे कॉस असतो. आता आपल्याकडे सेक आहे म्हणजे हे फॉर्म्युला वापरावं लागेल. तर ह्याचा जर कॉसमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल कॉसमध्ये तर एक्सचे सेक होतो. तर ह्याचा आपण कॉस करूया, कॉस एक्स. मग आता हा इथे घेतल्यानंतर याला इनवर्स करावं लागेल. म्हणजे ह्याला या ठिकाणी √3 वर जाईल आणि 2 खाली. आपल्याला कॉस एक्स याची व्हॅल्यू मिळाली √3/2 √3/2. आता आपल्याला याचे प्रिन्सिपल सोल्युशन काढायचे आहे. तर कॉस हा पॉझिटिव्ह आहे. मग आता √3/2 हा कोणत्या कॉसची किंमत व्हॅल्यू आहे ती बघावं लागेल. तर इथे तुम्हाला दोन ट्रायंगलवरून काही साधारण दिले 30, 60, 1 √3 हा 2 आहे. जर 1 √2 तर इथे कॉस एक्स कॉस बेसिक जे फॉर्म्युला आहे ॲडजस्टंट आणि इथे म्हणजे 1 डिवाइड बाय हायपोटेन्स 2. तर हा कॉसचा 60चा घेतला तर इथे 1/2
हा 60चा येईल, तर 30चा जो आहे √3/2, तर इथे √3/2 हा 30चा आहे. म्हणजे इथे cos x जो आहे तो cos 30 पाय/30 180 भागिले 4, तर 36 इथे 6 इजिकल टू √3/2. तर इथे आपल्याला cos x जो आहे √3/2 हा π/6 ची व्हॅल्यू मिळाली. आता इथे सेम व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला आणखी कोणत्या अँगलची असेल, तर आपल्याला अँगल शोधताना 0 = x हा जो आहे 2π त्याच्या बिटवीन मध्ये पाहायचं आहे. तर एक अँगल भेटलेला आपला π/6. तर सेकंड अँगल जो आहे तो cos जो आहे तो इक्वल टू फर्स्ट आणि फोर्थ. तर फर्स्टचा आपल्याला हा भेटलेला आहे, तर cos π/6 इक्वल टू cos 2π/θ. तर θ इज π/6 इजिकल टू √3/2. तर ही आहे cos x ची व्हॅल्यू. तर cos x इजिकल टू cos π/6 इजिकल टू cos 6 × 2π 12 झाला. 12 मधून 1 मायनस केला 11π/6 इजिकल टू √3/2. याच्यामध्ये ही पहिली जी व्हॅल्यू आहे π/6 ही जी आहे 0 2π याच्या बिटवीन मध्ये, अँड सेकंड जी भेटलेली π/11π/6 ही जी आहे 0 आणि 2π याच्या बिटवीन मध्ये. दोन्ही व्हॅल्यू जे आहे ते x आहे. तर प्रिन्सिपलची व्हॅल्यू, प्रिन्सिपल सोल्युशन जे आपल्याला पाहिजे होतं ते x इजिकल टू π/6 अँड x इजिकल टू 11π/6 अशा दोन व्हॅल्यू मिळतील. हा सेकंड जो क्वेश्चन आहे आपला क्वेश्चन नंबर 2 मधला, राईट द निगेशन ऑफ P आणि Q यामध्ये डबल इम्प्लीज आहे. तर आपल्याला इक्विडन्स जे समानता आपण पाहिलेली आहे त्यामध्ये दोन आहेत, सिंगल इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशन. तर सिंगल इम्प्लिकेशन Q संग होत असेल तर इथे निगेशन P और Q हे याचा आन्सर होतं. डबल इम्प्लिकेशन मध्ये होत असेल तर ह्या सिंगल इम्प्लिकेशन मध्ये ह्याचं कन्वर्ट करताना P सिंगल इम्प्लिकेशन Q हा डायरेक्टली घ्यायचा आहे असा एवढा, नंतर अँड मग हा पुढे घ्यायचा आणि नंतर मग हा मागे टाकायचा. हा सिंगल इम्प्लिकेशन झाला. आता सिंगल इम्प्लिकेशनचं परत ह्या पद्धतीने कन्वर्शन करायचं. मग इथे Pचं निगेशन येईल, त्यानंतर ऑर येईल, Q हे मधलं अँड तसंच या Qचं निगेशन आणि हा P तसंच. आता जर डबल इम्प्लिकेशन असेल तर त्याची इक्वल व्हॅल्यू ही आहे. तर ह्या व्हॅल्यूनुसार आपल्याला जर हे इक्वल आहे तर आपल्याला ह्याचं आपल्याला निगेशन करायचं आहे. पहिल्यांदा आपण हे जे निगेशन करायचं आहे, निगेशन P डबल इम्प्लीज Q याचं पहिल्यांदा ह्या पद्धतीने करून घ्यावं लागेल. ते बाहेर तसंच ठेवूया आपण. तर इथे P सिंगल इम्प्लीज Q अँड Q सिंगल इम्प्लीज P या पद्धतीने इथे केलं. त्यानंतर हा निगेशन तसं ठेवलं. इथे त्याला कन्वर्शन केलं. इथे निगेशन P, इथे ऑर मध्ये Q अँड इथे निगेशन Q और P. आता याचं निगेशन करायचं आहे. हे निगेशन करताना इथे तुम्हाला हा निगेशन कट होऊन जाईल. म्हणजे इथे P, इथे निगेशन Pचं आपण P केलं. त्यानंतर इथे निगेशन कट करताना इथं आपण ऑरचं अँडमध्ये कन्वर्ट करणार. पर निगेशन Q पर उलटे चिन्ह करायचे. इथे अँड आहे
इथं ऑर होईल, इथे निगेशन कट करून क्यू हा अँडमध्ये निगेशन पी. तर या डबल इम्प्लिकेशन ज्या दिलं होतं त्याचं निगेशन टोटली आन्सर आपल्याला हे होईल. क्वेश्चन नंबर 2 मधला हा क्वेश्चन नंबर 3 सब क्वेश्चन आहे. तर याच्यामध्ये आपल्याला साइन स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर बीटा प्लस साइन स्क्वेअर गॅमा हा काढायचा आहे. तर याची व्हॅल्यू काढायच्या अगोदर आपल्याला एक सूत्र माहिती आहे की साइन वर्ग थीटा प्लस कॉस वर्ग थीटा इज इक्वल टू 1 असतो. तर इथे साइन फक्त आपल्याला व्हॅल्यू पाहिजे असेल तर साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. हे जर आपण फॉर्म्युला यूज केला तर त्याच्यामध्ये व्हॅल्यू जी काढायची आपल्याला साइन स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर बीटा प्लस साइन स्क्वेअर गॅमा याची व्हॅल्यू काढायची आपल्याला. तर याच्या साइन अल्फाच्या जागी आपण ह्या फॉर्म्युलानुसार 1 मायनस कॉस वर्ग थीटा आहे, थीटाच्या ऐवजी अल्फा टाकायचं. तर कॉस वर्ग अल्फा प्लस साइन वर्ग साइन स्क्वेअर बीटा आहे. तर इथे हा साइन स्क्वेअर थीटाच्या ऐवजी बीटा आपण यूज करायचा. तर याची इक्वल टू व्हॅल्यू 1 मायनस कॉस वर्ग बीटा प्लस त्याच पद्धतीने साइन स्क्वेअर गॅमाच्या ऐवजी 1 मायनस कॉस वर्ग गॅमा. तर हा 1 हे प्लस असल्यामुळे 1 1 1 असं 3 होईल मायनस कॉस वर्ग अल्फा मायनस कॉस वर्ग बीटा प्लस कॉस वर्ग गॅमा. सॉरी मायनस हा 3 तसंच राहील मायनस हे कॉमन काढलं पण कॉस वर्ग अल्फा प्लस कॉस वर्ग बीटा प्लस कॉस वर्ग गॅमा. आता हा जो फॉर्म्युला आहे आपल्याला माहिती आहे की या तिन्ही कॉसच्या वर्गाची किंमत 1 असते. 1 मायनस 10 इक्वल टू व्हॅल्यू ही जी व्हॅल्यू आहे ती 2 येईल. तर ह्या पद्धतीने ह्याची टोटल व्हॅल्यू जी आहे ते लिहू शकतो तुम्ही की साइन वर्ग अल्फा प्लस साइन वर्ग बीटा साइन वर्ग गॅमा इक्वल टू 2 ही व्हॅल्यू. तर हा जो आहे 4th क्वेश्चन आहे सेकंड याच्यामधला सब क्वेश्चन. तर याच्यामध्ये व्हेरी शॉर्ट आन्सरमध्ये आपल्याला लिहायचं आहे इथे फाइंड द ऑर्डर अँड डिग्री. तर ऑर्डर अँड डिग्री आपल्याला ह्याची माहीत करून घ्यायची. तर इथे आन्सर dy स्क्वेअर प्लस dx स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याला जो रूट 1 मायनस dy dx 4. तर इथे पहिल्यांदा हा रूट जे आहे रूट क्यूब हा काढून टाकूया. तर इथे ब्रॅकेटमध्ये 1 मायनस dy dx 4 आणि त्याचा 1/3 हा 1/3 आहे. इथे जर रूट असेल तर 1/2 असतो. डी स्क्वेअर वाय dx स्क्वेअर. आता इथे हा जर 1/3 काढून टाकायचा असेल तर आपल्याला बोथ साईड तर आपल्याला टेकिंग क्यूब. तर इथे टेकिंग क्यूब ऑन बोथ साईड. इथे त्याचा क्यूब घेतल्यानंतर डी स्क्वेअर वाय dx स्क्वेअर त्याचा क्यूब आणि हा 1/3 निघून जाईल. इथे 1 मायनस dy dx चा 4. आता ह्याच्यामध्ये जास्त हा सेकंड डिग्री मधला म्हणजे इथे फर्स्ट डेरिवेट सेकंड डेरिवेट हा सेकंड डेरिवेट जो आहे ही ऑर्डर म्हणजे ऑर्डर जी आहे डेरिवेटची ही फर्स्ट डेरिवेटची ऑर्डर आहे, ही सेकंड डेरिवेट. तर ही सगळ्यात जास्त डेरिवेटची ऑर्डर जी आहे ती इथं आलेली आहे आणि त्याचा डिग्री जी आहे ती त्याचा जो पॉवर हा 3 आहे. आपण इथे लिहिणार ऑर्डर जे आहे
ही डेरिव्हेटची सेकंड आलेली आहे आणि डिग्री जी आहे त्याची ही त्या ह्याची 3. अशा प्रकारे सेक्शन बी जो आहे पेपर क्वेश्चन नंबर 1 मधला, त्यामध्ये अटेम्प्ट एनी 8 ऑफ द फॉलोइंग. तर हा बी सेक्शन मधला क्वेश्चन नंबर 3 आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. क्वेश्चन नंबर हा आहे, तर इथे फाइंड द बी. तर इथे होमोजिनियस आपल्याला जॉइंट इक्वेशन दिलेलं आहे. तर इथे गिवन मध्ये आपल्याला 3x² - 4xy + by² = 0 हा जो फॉर्म आहे इक्वेशनचा, जॉइंट इक्वेशनचा, तिथे ax² + 2hxy + by² = 0. तर या पद्धतीने आपण a, h आणि b ह्याच्या व्हॅल्यू मिळवायच्या आहे. तर a ची व्हॅल्यू जी आहे ती 3 आहे. त्यानंतर 2h = -4, h = -4 ला 2 ने डिवाइड केलं तर -2 and b = d. तर b ची व्हॅल्यू जी आहे ती b च येणार आहे. तर इथे आपल्याला tan थीटा जो आहे 1/2 दिलेला आहे. तर फाइंड द b. तर इथे हा थीटा जो आहे तो ॲक्यूट अँगल आहे. मग इथे tan थीटा ची आपण व्हॅल्यू आपल्याला टाकायची आहे. तर वी हॅव, आपल्याला माहित आहे की tan थीटा = मॉड्युलस मध्ये 2√h² - ab डिवाइड बाय a + b. तर हे फॉर्म्युला जो आहे तो यूज करायचा आहे. इथे tan थीटाची व्हॅल्यू आपण इथे 1/2, त्यानंतर इथे मॉड्युलस मध्ये 2h च्या ठिकाणी -2 मायनस a च्या ठिकाणी 3 × b च्या ठिकाणी b, a च्या ठिकाणी 3 + b 1/2. इथे मॉड्युलस मध्ये 2 रूट मध्ये -2 चा स्क्वेअर 4 होतो, -3 4 असा आहे. 4 - 3 4 3 + b. आता हा b जर आपल्याला बाहेर काढायचा असेल तर त्या दोन्ही बाजूला स्क्वेअर करावं लागेल. तर स्क्वेअरिंग बोथ साइड. तर स्क्वेअरिंग बोथ साइड आपण जर केलं तर इथे 1 चा 1 होईल आणि 2 चा 4 होईल, = या 2 चा 4 आणि हा रूटचा असल्यामुळे तो बाहेर येईल फक्त. 4 - 3b. त्यानंतर ह्या रूट मध्ये नाही तर इथे 3 + b चा स्क्वेअर. तर ह्या पद्धतीने तुम्हाला तो बाहेर काढता येईल. आता हे फक्त इथे सिम्प्लिफाय करायचं आहे. हा 3 + b चा स्क्वेअर, 4 × 4 16 झाला, 4 - 3b. आता इथे याचा स्क्वेअरचा आपण फॉर्म्युला वापरायचा. तर 9 + 2 × 3 × b. इथे 6b + b² = 16 × 4 64 - 3 × 16 48b. इथे योग्य क्रम लावला b², हा 6b आणि हा इकडे +6b + 48b. त्यानंतर इथे 9 हा इकडे येताना मायनस होईल, = 0. b² + 6 आणि 48, तर 6 आणि 8 हा 4 झाला, 54b. इथे 64 मधून 9 मायनस केला, 55 = 0. तर इथे हा जो आहे स्क्वेअर जो आहे त्याचं आपल्याला फॅक्टरायझेशन करावं लागेल. तर -55 जो आहे तो इथे प्लस मायनस, तर 55 चे असे फॅक्टराइज करायचे की त्याचे मायनस किती आला पाहिजे, 54 आला पाहिजे. तर 55 1 जा, त्याचे डायरेक्ट घेतलं तरी चालेल. b + 55 हेच साईन घ्यायचे.
इथे b minus 1 is equal to 0. b plus 55 is equal to 0 or b minus 1 is equal to 0. So b is equal to minus 55 or b is equal to 1. तर ह्या दोन व्हॅल्यू आपल्याला प्राप्त होतील. त्या b चे व्हॅल्यू तर इथे तुम्ही हे करू शकता. त्या दोन व्हॅल्यू आपण काढलेल्या b च्या, त्या दोन्ही व्हॅल्यू जी b ची किंमत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण बी सेक्शन सोडत होतो क्वेश्चन पेपर 1 चा. त्यामधला क्वेश्चन नंबर 4 जो आहे हा प्रश्न आहे. यामध्ये फाइंड द व्हॅल्यूम ऑफ द पॅरलल पाईप. तर पॅरलल पाईपचा आपल्याला व्हॅल्यूम म्हणजे घनफळ काढायचं आहे. तर त्याच्या साईड ज्या आहेत, क्वार्टर एज म्हणजेच काय तर साईड त्याच्या दिलेले आहेत. तर ह्या वेक्टरमध्ये दिलेले 1 2 3. तर आपण लेट्स ए वेक्टर जो आहे म्हणजे ए साईड ती 2i minus 3j. त्यानंतर बी वेक्टर जो आहे तो i plus j minus k. आणि सी वेक्टर जो आहे 3i minus k. तर ह्या तीन वेक्टर आपल्याला आहे दिलेले. तर फाइंड द व्हॅल्यूम ऑफ द पॅरलल पाईप. द व्हॅल्यूम ऑफ द तो फॉर्म्युला जो आहे तो ए वेक्टर, बी वेक्टर आणि सी वेक्टर. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. आता आपल्याला हे जे वेक्टर दिलेले आहेत तर ह्या तिघांचा जर मल्टिपल करायचा असेल तर आपल्या डिटर्मिनंटमध्ये हे आय जे के हे घ्यावं लागेल. तर यामध्ये आय जो आहे 2 आहे, जे -3, के हा नाही तर तो 0 घ्यायचा. पहिला आय नंतर जे आणि के. त्यानंतर दुसऱ्यामध्ये आय 1 आहे, जे 1 आहे आणि के -1 आहे. सी वेक्टरमध्ये आय जो आहे 3 आहे 3. इथे जे नाही इथं 0 घेतला आणि के जो आहे -1. तर हा जो डिटरमिन आपल्याला सोडवायचा आहे. तर इथे 2 हे लाईन आणि हे लाईन आपण जर हे केली तर हा जो काय राहतो हा क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचा आहे. तर 1 × -1 मायनस 0 × -1 0 झाला. त्यानंतर मायनस पुढचा -3. आता हे लाईन आणि वरची लाईन कट केली तर हे हा एवढा भाग राहतो. त्याचा मल्टिपल केला पण 1 -1 -1 झाला. 3 × -1 -3 झाला आणि त्याला मायनस करायचा तो प्लस होईल प्लस 0. आता हा 0 असल्याने 0 जाईल पण इथे स्टेपनुसार आपण ही 0ची लाईन ही वर्टिकल आणि म्हणजे आडवी आणि उभी लाईन जर कट केली तर हा एवढा भाग राहील. तर इथे 0 होईल -3. आता हा 0 होणार आहे. 2 तसंच राहील. -1 मधून हा 0 मायनस केला तर -1 त्याला मल्टिपल 2 तर -2 झाला. मायनस मायनस प्लस झाला 3 आणि 3 मधून -1 मायनस केल्यानंतर 2 राहिला. 2 मधून 2 ला मल्टिपल 3 तर प्लस 6 होईल आणि हा 0 होईल. तर 6 - 2 इथे 4 राहील. आता हे व्हॅल्यूम आहे तर इथे क्यूब. आता इथे सेंटीमीटर वगैरे काही नसल्यामुळं युनिट. तर इथे हा जो आपल्याला काढायला होता व्हॅल्यूम ऑफ द पॅरलल पाईप आपला हा फाइंड आउट झाला. 4 क्यूब बी लिहू शकता. CU क्यूब युनिट. अशा प्रकारे तुम्ही ते कम्प्लीट करू शकता. आपल्याला क्वेश्चन नंबर 5 घ्यायचा आहे बी सेक्शन मधला. त्याच्यामध्ये फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ द डिफरंशियल इक्वेशन. इक्वेशन दिलेलं आहे त्याचं आपल्याला जनरल सोल्युशन काढायचं आहे. तर त्या जनरल सोल्युशन जर तुम्हाला कोणतंही दिलं असेल तर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह दिलेला असतो. तर त्याच्या स्टेप लक्षात ठेवा. त्या जवळजवळ कॉमन स्टेप आहेत
जर डेरिव्हेट दिला असेल तर त्याला इंटिग्रेटिंग करायचं आहे. त्यानंतर इंटिग्रेटिंग झाल्यानंतर GS म्हणजे जनरल सोल्युशन मध्ये न्यायचं आहे. त्यानंतर फाइंड द व्हॅल्यू ऑफ C आणि त्यानंतर PS. जर तुम्हाला पर्टिक्युलर सोल्युशन विचारलं असेल तर PS कसा काढायचा, तर C ची व्हॅल्यू फक्त जनरल सोल्युशन मध्ये C काढून त्या जागी C ची व्हॅल्यू टाकायची, तर ते पर्टिक्युलर सोल्युशन होतं. आता आपल्याला इथपर्यंत स्टेप न्यायच्या आहेत, म्हणजे डेरिव्हेटला इंटिग्रेटिंग आणि जनरल सोल्युशन मध्ये घेऊन जायचे. आता इथे आपल्याला सोल्युशन म्हणजे उत्तर लिहायचं. आपल्याला इथे दिलेलं आहे tan y dy/dx इज इक्वल टू sin x प्लस y मायनस sin x मायनस y. आता इथे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवा. इथे टॅनचं तर तुम्हाला माहितीच आहे, tan y. टॅन असेल तर काय असतो, tan sin y आणि cos y. हा झाला टॅनचा. तर इथे sin x प्लस y आणि मायनस sin x प्लस y, तर हा a आणि हा b. तर साईनचा जर मायनस असेल तर तुम्हाला लक्षात ठेवा की a आणि b मध्ये तर आपण डायरेक्ट ह्याला a घेऊ आणि हा b घेऊ. sin x प्लस y मायनस sin x मायनस y, म्हणजे हा a आणि हा b. साइन मायनस असेल इथे 2 cos हा a आणि हा b, तर cos a म्हणजे x. त्यानंतर साइन हा b तर इथे y होईल. तर हे दोन फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवा. आता हे आपल्याला इथे वापरायचे. तर हा टॅनच्या जागी sin y cos y and the derivative dy/dx. त्यानंतर sin x प्लस y या जागी आपण हा फॉर्म्युला घेणार 2 cos x आणि sin y. आता इथे आपण हा डेरिव्हेट जर इकडे ठेवला dx 2 cos x sin y, तर हा मल्टिपल तिकडे जाताना याचा इनवर्स होईल. तर cos y वर जाईल आणि sin y खाली. तर इथे sin y हा sin y कट होईल, म्हणजे तुमचा dy/dx 2 cos x आणि cos y. आता हा x आहे आणि हा y आहे, त्यामुळं वेगवेगळे अँगल असते. कॉस जरी इथे सेम असेल तर तो वर्ग झाला असता, पण हा वेगवेगळा आहे. आता आपल्याला याला इंटिग्रेटिंग मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर वायचं जे काही आपल्याला दिलं असेल ते y कडे न्यायचं आहे आणि x s कडे. मग आता इथे हा dy तसं ठेवू आणि इकडे हा dx. तर ह्याच्यामध्ये cos y हा इकडे येताना इनवर्स होईल, 1 cos y. हा y कडे आणला, आपल्याला इंटिग्रेटिंग करायचं. त्यानंतर हा dx तिकडे नेल्यानंतर इथे 2 cos x म्हणजे x झाला आणि हा y झाला. आता हा 1 cos y आहे. तर इथे आपल्याला माहिती आहे की sec y जर असेल तर 1 cos y असतो. तर हा कन्वर्ट करून घ्यायचा. इथे sec y dy is equal to 2 cos x dx. मग त्याला इंटिग्रेटिंग करायचं. आपल्याला इंटिग्रेटिंग बोथ साइड, याला इंटिग्रेट केल्यानंतर इंटिग्रेट sec y dy यानंतर 2 बाहेर घेऊ, इंटिग्रेट cos x dx. आता आपल्याला हे इंटिग्रेट जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला ह्या स्टेपमधल्या बाकीच्या स्टेपमध्ये म्हणजे जनरल सोल्युशन आपल्याला काढता येईल. मग आता इथे हा सेक वायचा इंटिग्रेट काय आहे तो तुम्हाला हे करायचा. तर सेकचा आहे लॉग सेक वाय प्लस tan y. त्यानंतर 2 तसंच राहील आणि कॉसचा इंटिग्रेट साइन x आणि
आपण इंटिग्रेट काढताना सी लिहितो. आर्बिट्ररी जो कॉन्स्टंट असतो तो सी आहे. तर ह्या पद्धतीने तुम्हाला हे जनरल सोल्युशन सापडेल. जर याला पर्टिक्युलर सोल्युशन जर काढायचं असतं तर मला काही किमती देतात, मग त्या किमतीनुसार सी ची व्हॅल्यू काढायची आणि मग सी हेच समीकरणामध्ये आपण सी ची व्हॅल्यू ठेवली तर पर्टिक्युलर सोल्युशन मिळत जातं. तर ह्या स्टेप जर तुम्ही लक्षात ठेवल्या व्यवस्थित तर तुम्हाला ते व्यवस्थित सोडवता येईल. तर हे जनरल सोल्युशन झालं. क्वेश्चन नंबर जो 6 आहे, इव्हॅल्युएट आपल्याला हा इंटिग्रेट दिलेला आहे त्याची व्हॅल्यू काढायची आहे. तर इथे आपल्याला सोल्युशन तर हा आहे घेतला साइन क्यूब एक्स कॉस क्यूब एक्स डीएक्स. आता यामध्ये एक चेंज करायचं आहे तुम्हाला. इथे साइन क्यूब एक्स तसा ठेवायचा आहे, फक्त हा कॉस जो आहे तो कॉस स्क्वेअर एक्स आणि कॉस एक्स असं दोन भागामध्ये घ्यायचा आहे. तर इथे आपल्याला माहिती आहे की साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा इक्वल टू 1 असतो. तर आपल्याकडे कॉस आहे, हा कॉसला चेंज करायचा होता. तर कॉस जर आपण कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा, तर आपण हे घेऊ शकतो. त्यासाठी इथे साइन क्यूब एक्स हा कट करायचा, त्या जागी तो घ्यायचा 1 मायनस साइन क्यूब थीटा साइन स्क्वेअर थीटा आणि कॉस एक्स डी एक्स. आता हे साइन झाले, हे साइन झाले, फक्त इथे कॉस झाले. तर मागून इथे एक पुट साइन एक्स जो आहे इज इक्वल टू टी हा आपण ठेवला तर काय होईल, तर याचं साइनच्या जागी साइन एक्सच्या जागी आपण टी ठेवणार आहे. मग आता जर टी ठेवला तर ह्या टीच्या जागी आपल्याला काय करता येईल, तर इथे डिफरंशिएट करतात डी छेद डी एक्स साइन एक्स डी छेद डी एक्स टी. याचं दोन्ही बाजूचा आपण डेरिवेट काढला राईट रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे साइनचा जो आहे तो कॉस होतो, कॉस एक्स आणि इथे डी टी छेद डी एक्स. सो आपल्याला डी टीची किंमत जर मिळवायची असेल डी एक्स कॉस एक्स डी एक्स. ही डी टी जी किंमत मिळालेली आहे ती आता आपल्याला याच्यामध्ये पुट करायची. हे दोन किमती पुट करायच्या. एक साइन एक्सच्या जागी टी ठेवायचा आहे आणि कॉस एक्स डी एक्सच्या जागी डी टी ठेवायचं आहे. तर जिथं कॉस एक्स डी एक्स जो आहे त्या जागी डी टी, तर इथे साइनच्या जागी आपण टी ठेवणार. इथे साइनचा क्यूब आहे तर टीचा क्यूब 1 मायनस साइन इथे सॉरी एक्स इथे. तर साइन स्क्वेअर एक्स जो आहे त्या जागी आपल्याला टी ठेवायचं आहे, तर टीचा स्क्वेअर. त्यानंतर कॉस एक्स डी एक्स, कॉस एक्स डी एक्सच्या जागी डी टी इथे डी टी. आता हा जो इंटिग्रेट जो आहे त्या टी क्यूबने आतमध्ये आपण मल्टिपल करू. तर टीचा 3 मायनस टीचा 5 3 प्लस 2 5 हा टी. मग आता याचा इंटिग्रेट करताना आपल्याला माहिती आहे की इंटिग्रेट एक्स एफ एक्स असेल किंवा एक्स असेल एक्स एन. तर याचा हे करताना एक्स एन प्लस 1 होतो आणि एन प्लस 1 खाली येतो. तसं इथे याचा इंटिग्रेट करताना टीचा तिसरा जो आहे त्याचा इंटिग्रेट करताना काय येईल, टीचा 3 प्लस 1 4 होईल डिवाइड बाय 4 मायनस 5 आहे तर प्लस 1 तर 6 आणि डिवाइड बाय 6. आता हे इंटिग्रेट करताना आपण सी हा जो आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे तो घेतो. ह्याचा आन्सर जे आहे ते टीचा 4 डिवाइड बाय 4 मायनस टीचा 5 टीचा 6 डिवाइड बाय 6 प्लस सी. आता आपल्याला इथे टी जो आहे तो आपण गणित सोपं करण्यासाठी घेतला होता. तर पुन्हा टीच्या जागी ती रिवर्स किंमत टाकून देऊ. इथे शेवटी होईल टीचा चौथा आहे, टीच्या जागी आपल्याला साइन एक्स घ्यायचा आहे. साइन 4x डिवाइड बाय 4 मायनस
टीचा 6 आहे, टीच्या जागी साईन एक्स आहे, इथे साईनचा 6x 6 आणि प्लस सी. तर दिस इज द आन्सर. तर हे एज अ जे व्हॅल्यू आहे ती एवढी. क्वेश्चन नंबर 7 जो आहे आपल्याला फाइंड द डायरेक्शन रेशो ऑफ द लाईन. आपल्याला त्या लाईनचा डायरेक्शन रेशो शोधायचा जो परपेंडिक्युलर जी लंब आहे या दोन लाईनला. तर ही ज्या दोन लाईन दिलेल्या आहेत त्याचे विक्टर अलॉंग द गिवन लाईन ज्या आपल्याला डायरेक्शन रेशो दिले त्यानुसार आपण विक्टर तयार केले. तर हा पहिला ए घेतला विक्टर आणि हा बी विक्टर घेतला. तर हा विक्टर घेताना हा आय जे आणि के असा आपण जोडून घेतला. 3i - 2j + k. आता इथे 1 आहे तो k आहे. आता इथे नंतर बी विक्टर ह्यापासून तयार करायचा आपल्याला 2i + 4j - 2k. तर ह्या आय जे के असं लावून ए आणि बी विक्टर तयार करा. आपल्याला ह्या लाईनचा डायरेक्शन रेशो काढायचा आहे जी या दोन लाईनला परपेंडिक्युलर आहे. मग परपेंडिक्युलर असेल तर आपल्याला ए विक्टर आणि बी विक्टर याचं मल्टिपल करावं लागेल. तर तो घेताना जर दोनच विक्टर असतील, 3 विक्टर असतील तर डायरेक्ट आपण घेतो. जर दोनच विक्टर असेल तर आय जे आणि के हे युनिटमध्ये आले. त्यानंतर ए चे आपल्याला आय जे के घेऊया. तर इथे 3 - 2 आणि 1. त्यानंतर बीचा 2 4 - 2. तर हे आपण डिटर्मिनंट सोडवल्यानंतर आयचे हे ही लाईन आणि ही लाईन जर कट केली तर आपल्याला असा क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. -2ला -2 निवडलं 4 झाला. नंतर -4 - j. आता जे ची लाईन सोडली हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल लाईन जर सोडली तर इथं 3 × -2 तर -6 आणि 2 × 1 तर 2 झाला. तो मायनस करायचा असतो -2 झाला. इथे प्लस के. आता के ची लाईन आडवी आणि उभी सोडली तर हा एवढा भाग राहतो. 3 × 4 12. त्यानंतर 2 × -2 -4 झाला. तो +4 होईल कारण तो परत मायनस करायचा असतो. इथे 4 मधून 4 मायनस झालं तर इथं 0i. त्यानंतर इथे -6 आणि -2 तर -8 झाला. तर -j ने त्याला मल्टिप्लाय केल्यानंतर 8j. त्यानंतर इथे 12 आणि 4 16k. तर ही ती लाईन आहे. म्हणजे आपल्याला हे जे आपल्याला भेटलं ते ए × बी आपल्याला भेटलेलं आहे. तर इथे फाइंड द डायरेक्शन रेशो. तर डायरेक्शन रेशो काढायचा आहे. तर आपल्याला डायरेक्शन रेशो ऑफ लाईन कोणती परपेंडिक्युलर जी आहे इज म्हणा किंवा इक्वल टू 0 × 8 आणि 16. तर हे जे याला मल्टिपल केलेलं आहे तर हे जे आलेले आहेत आय जे के तर हे डायरेक्शन रेशो आलेले आहे. तर ह्याच्या इक्वल पार्ट जर आपण कट केला तर इथे इच डिवाइड बाय 8 इथे 0 राहील, इथे 2 राहील, इथे 8 डिवाइड बाय 16 इथे इथे 1 राहील आणि इथे 2 राहील. तर डायरेक्शन रेशो जे आपल्याला काढायचे आहे 0 1 आणि 2 अशा प्रकारचे येतील. याच पद्धतीने तुम्ही बाकीचे उदाहरण सोडू शकता. क्वेश्चन नंबर 8 जो आहे यामध्ये tan इनवर्स दिलेला आहे आपल्याला. tan इनवर्स जर आला तर हे दोन फॉर्म्युला लक्षात ठेवा. tan इनवर्स a + b आणि tan इनवर्स a - b. तर इथे वरती 1 मायनस आहे तर इथे a - b हा फॉर्म्युला आपण यूज करू. तर इथे ह्या फॉर्म्युल्यामध्ये याला कन्वर्ट करताना tan इनवर्स 1 - x. आता इथे 1 + ab. तर हा a आणि हा b आहे तर इथे 1 + 1 × x. तर अशा प्रकारे हा 1 ला x ने मल्टिपल केला तर x म्हणजे ही व्हॅल्यू बरोबर राहते 1/2 tan इनवर्स x. आता इथे या फॉर्म्युल्यानुसार आपण याला विस्तारित करू. tan इनवर्स हा a आणि -b. इथे जर प्लस असेल तर मग इथे प्लस घ्यायचा आहे.
इथे मायनस आहे, इथे tan इनवर्स 1 मायनस tan इनवर्स एक्स इज इक्वल टू 1/2 tan इनवर्स एक्स. मग आता tan इनवर्सची व्हॅल्यू जी आहे tan इनवर्स 1 जो आहे, तर इथे हा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला की tan इनवर्स एक्स इज इक्वल टू थीटा घेतला तर tan इनवर्स जर आपण तिकडे पाठवला तर tan थीटा इज इक्वल टू एक्स असं येतो. तर ही 1 जी कोणत्या टॅनची किंमत आहे तर tan π/4 ची व्हॅल्यू आहे, म्हणजे π/4 म्हणजे 45 ची व्हॅल्यू ही जी आहे ती 1 आहे. इथे π/4 घेतला. tan इनवर्स एक्स आपण राईट साईडला आपण कन्वर्ट करू. हा मायनस आहे तर इकडे प्लस होईल tan इनवर्स एक्स. मग इथे हा 1/2 आणि हा म्हणला 1, या दोघांमधून आपण tan इनवर्स एक्स या दोघांमधून कॉमन घेतलं. इथे याचं मल्टिपल होईल 2, 1 आणि 2 3 tan इनवर्स एक्स π/4 3/2 आपल्याला लेफ्ट हँडला ते इथे हा इनवर्स होईल 2/3 tan इनवर्स एक्स व 2 1 2 2 4 तर π/6 tan इनवर्स एक्स. इथे tan इनवर्स आपण या अँगलकडे थीटाकडे आणू. tan इनवर्स आहे तो पॉझिटिव्ह होईल, π/6 इज इक्वल टू राहिला एक्स. मग आता π/6 म्हणजे 80/6 तर ही व्हॅल्यू आहे 30 ची. म्हणजे tan 30 ची व्हॅल्यू जी आहे ती एक्स ची व्हॅल्यू. मग tan 30 ची व्हॅल्यू जी आहे ती 1/3 अशी. तर अशा प्रकारे एक्स ची व्हॅल्यू आपल्याला सापडेल. तर सॉल्व द इक्वेशन सॉल्व केल्यानंतर एक्स ची व्हॅल्यू आपल्याला 1/3 ही मिळेल. क्वेश्चन नंबर 9 जो आहे तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए. ए ची व्हॅल्यू काढायची. ए डेफिनेट इंटिग्रेट आपल्याला दिलेलं आहे. हे याचं वरचं लिमिटचं आहे ते ए आहे आणि खालचं लिमिट हे 2 आहे, अप्पर आणि लोअर. तर ह्या डेफिनेट इंटिग्रेट जो आहे इक्वल टू 7/2. तर इथे ए ची व्हॅल्यू काढायची. तर आपण हा घेतला लिहून खाली. मग याचा इंटिग्रेट काढूया ए आणि 2. तर एक्स तुम्हाला माहितीच आहे की इंटिग्रेटमध्ये एक्स एन असेल. तर इथे एक्स एन प्लस 1 डिवाइड बाय एन प्लस 1. तर इथे हा एक्स आहे म्हणजे एक्सच्या डोक्यावर जो आहे तो 1 आहे. मग इथे एक्सचा 1 एन म्हणजे 1 झाला, 1 प्लस 1 2 डिवाइड बाय 2. इथे 1 आहे म्हणजे एक्सचा 0 आहे. तर इथे एक्सच्या 0 मध्ये म्हणजे 1 मध्ये 1 मिळवला तर इथे 1 होईल म्हणजे डिवाइड बाय 1 म्हणजे 0 प्लस 1 म्हणजे 1 झाला. म्हणजे इथे एक्स ही व्हॅल्यू इज इक्वल टू 7/2. मग आता अप्पर लिमिट आपलं ए आहे, लोअर लिमिट हा 2 आहे. तर पहिल्यांदा अप्पर लिमिट आणि नंतर लोअर लिमिट टाकूया. तर पहिल्यामध्ये एक्सच्या मध्ये आपण ए टाकूया. तर इथे ए चा स्क्वेअर झाला डिवाइड बाय 2 प्लस ए मायनस आता 2 हे खालची मर्यादा टाकूया. इथे 2 चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 7/2. आता इथे ए 2 ने जर आपण ह्याला हे केलं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 2 ए स्क्वेअर 2a मायनस इथे 2 चा स्क्वेअर झाला 4 डिवाइड बाय 2. 4 ला 2 ने डिवाइड केलं 2 येईल 2 प्लस 2 4 झाला डिवाइड 7/2. इथे बोथ साइड मल्टिपल बाय 2 ने आपण जर मल्टिपल केलं तर इथे ए स्क्वेअर प्लस 2a मायनस इथे 2 याच्या 2 कट होईल 2 ने मल्टिपल केलं इथे 4 ला 2 ने मल्टिपल केलं 8 होईल. हा 2 कट होईल 7. इथे आपल्या ए ची व्हॅल्यू काढायची. ए स्क्वेअर प्लस 2a मायनस 8 मायनस 7 इज इक्वल टू
0. A square is equal to A minus 15 is equal to 0. आता इथे आपल्याला मायनस 15 जो आहे याचं फॅक्टरायझेशन करायचं. इथे प्लस मायनस 15 चं फॅक्टरायझेशन -2 आला पाहिजे. 5 इंटू 3, 5 मधून 3 मायनस केल्यानंतर 2 येतो. तर डायरेक्ट इथे घेतलं तरी चालते. A प्लस 5 आणि A मायनस 3 इज इक्वल टू 0. इथे A प्लस 5 इज इक्वल टू 0 और A मायनस 3 इज इक्वल टू 0. A इज इक्वल टू -5 और A इज इक्वल टू 3. तर हे दोन व्हॅल्यू आपल्याला इथे मिळतील. तर ह्या दोन व्हॅल्यू म्हणजे ह्या एच्या व्हॅल्यू आपण फाइंड आउट केल्या. इथे सो लिहायला विसरू नका. सो क्वेश्चन नंबर 8 जो आहे तो फाइंड इनवर्स. आता इनवर्स ऑफ मॅट्रिक, इनवर्सची मेथड तुम्ही इथे चेक करायची आहे. कोणती मेथड नुसार सोडायची तर ॲडजॉइंट मेथडने आपल्याला इथे इनवर्स काढायचा आहे याचा. तर इथे सोल्युशन आपण घेताना आपण मॅट्रिक घेतला तर इथे -1 -3 5 2. तर इथे को फॅक्टर आपल्याला पहिल्यांदा काढावा लागतो. तर याचा ॲडजॉइंट मेथडने काढताना को फॅक्टर काढून मग त्याचा आपण ॲडजॉइंट मेथड ॲडजॉइंट इन हे मॅट्रिक काढू शकतो. तर ह्याचा फॉर्म्युला आहे को फॅक्टर ऑफ AIJ म्हणजे या जे आपल्याला दिलेली संख्या आहे त्याचा AIJ बरोबर -1I + J इंटू मिनर ऑफ AIJ. आता ह्या फॉर्म्युल्यानुसार हा पहिला जो आहे तो A11 आहे. तर 1 1 इथं -1 1 + 1 तर 1 + 1 2 झाला इंटू मिनर ऑफ. तर हा -1 हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल लाईन जर सोडले तर हा इथे 2 राहतो. मायनसचा इवन हा जर इंडेक्स असेल तर इथे प्लस आहे आणि ऑड असेल तर मायनस आहे. तर इथे 1 झाला इंटू 2 2 झाला. A12 1 2 म्हणजे पहिल्या लाईन मधला दुसरा. तर इथे -1 1 + 2 तर 3 झाला. त्यानंतर याचा मिनर काढताना -3 तर याचा ऑड आहे इथे -1 इंटू -3 -1 आणि -3 हा झाला +3. त्यानंतर A21 म्हणजे दुसऱ्या लाईनीतला पहिला. इथे -1 2 + 1 3 झाला इंटू याचा मिनर 5 मायनस हा ऑड आहे -1 इंटू 5 इथे -5. त्यानंतर A22 म्हणजे दुसऱ्या लाईनला दुसरा -1 चा 2 + 2 झाला 4 इंटू याचा मिनर -1. तर इथं इवन आहे इथे +1 होईल इंटू -1 इथे -1 होईल. इथे को फॅक्टर मॅट्रिक ऑफ एचा को फॅक्टर काढताना हे ह्याच लाईनी घ्यायचे. आपलं पहिला दुसरा तिसरा पहिला दुसरा पहिला यानंतर पहिला दुसरा त्यानंतर दुसऱ्या नंतर पहिला दुसरा असं घे 2 3 -5 -1. आता इथे आपल्याला ॲडजे ए तर ॲडजे काढताना हा जो आडवी लाईन आहे ती उभी करायची. म्हणजे 2 आणि 3 जे 2 3 -5 आणि -1 हा ॲडजे आला. आता इथे आपल्याला इनवर्स काढताना याचा डिटरमिनंट काढावा लागेल. डिटरमिनंट ए डिटरमिनंट काढताना एचा डिटरमिनंट काढताना क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण. -1 ला -2 ने गुणलं तर -2 झाला. -3 इंटू 5 -15. इथे -2 +15 तर 15 -2 13 झाला. इज नॉट 0. सो ए इज एक्झिट म्हणजे इनवर्स निघू शकतो त्याचा. म्हणजे त्याचे याचे 0 व्हॅल्यू असेल तर मग त्याचा इनवर्स निघू शकत नाही. तर आपल्याला इनवर्स ए काढायचं आहे. तर ए इनवर्स = 1/√A
डिटरमिन इंटू ॲट जे ए हा फॉर्म्युला आहे. यामध्ये व्हॅल्यू ठेवू आपण 1 बाय डिटरमिन झालं ना मायनस प्लस 13 इंटू ॲट जे जो आलेला आहे तो घ्यायचा 2 मायनस 5 3 मायनस 1. तर हा इनवर्स येईल. या पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करायचा. क्वेश्चन नंबर 11 जो आहे डिफरंटेड ई एक्स कॉस एक्स राईट रिस्पेक्ट टू ई मायनस एक्स साइन एक्स. आता अशा प्रकारचं जर आपल्याला एक्झाम्पल आला असेल तर हा पहिला जो आहे यू आणि दुसरा बी या सेक्शनने घ्यायचा आहे. त्या दोघांना आपण डिफरंटिएटिंग करणार आहे यू आणि बीला राईट रिस्पेक्ट टू एक्स. मग पहिला आपण u इज इक्वल टू ई एक्स कॉस एक्स याला डिफरंटिंग करणार आपण राईट रिस्पेक्टिव टू एक्स. डी छेद डी एक्स यू ई डी छेद डी एक्स ई एक्स कॉस एक्स डी यू छेद डी एक्स. आता इथे दोन्ही याच्यामध्ये एक्स असल्यामुळे हा मल्टिपल आहे. हा मल्टिपल डेरिवेट करताना ई एक्स आपण कसं घेतो डी छेद डी एक्स कॉस एक्स त्यानंतर प्लस हा पहिला ए घेतला नंतर कॉसचा डेरिवेट घेतला परत इथं आता कॉस एक्स डेरिवेट ई एक्स या प्रकारचा फॉर्म्युला आहे. त्या दोघांचा मल्टिपल असेल तर हा डी यू छेद डी एक्स हा ई एक्स कसं राहील कॉसचा आपला जो डेरिवेट आहे तो साइन मायनस साइन असतो. इथे डायरेक्ट घेतो की मायनस साइन एक्स ई एक्स प्लस कॉस एक्स आणि हा ई एक्सचा डेरिवेट ई एक्स असतो. या दोघांमधून ई एक्स कॉमन घेऊ आपण. आतमध्ये हा मायनस आहे आणि हा साइन इथे कॉस एक्स मायनस साइन एक्स. इथे दोघांमधून ई एक्स कॉमन काढला तर ही डी यू छेद डी एक्सची त्याला आपण इक्वेशन नंबर 1 घेऊया. तसंच सेकंड जे आहे ते वी इथे ऑल्सो वी इज इक्वल टू ई इनवर्स साइन एक्स. याच्यावेळी आपल्याला राईट रिस्पेक्टेड टू एक्स डी छेद डी एक्स वी डी छेद डी एक्स इथे ई मायनस एक्स साइन एक्स. आता इथे डी व्ही छेद डी एक्स. आता इथे या दोघांचा मल्टिपल जसं इथे केला तसं असेल ई इनवर्स इंटू डेरिवेट साइन एक्स प्लस आता साइन एक्स इथे घेऊया याचा डेरिवेट डी छेद डी एक्स ई मायनस एक्स डी व्ही छेद डी एक्स कसा करायचा आपला इथे ई इनवर्स एक्स साइनचा कॉस येतो कॉस एक्स प्लस साइन एक्स आणि हा ई इनवर्स एक्स डेरिवेट तसाच सेम राहील त्याचा काही प्रॉब्लेम नाही. आता इथे हा जो साइनचा आपण इथे दोघांमधून ई इनवर्स जो आहे तो कॉमन काढला आपण. तर इथे इथे ई इनवर्सचा डेरिवेट काढताना इथे इनवर्स म्हणजे हा -1 येईल इथे मायनस साइन येईल. डी व्ही डी एक्स इज इक्वल टू ई इनवर्स कॉमन काढला हा मायनस आहे साइन आणि हा कॉस आहे कॉस एक्स मायनस साइन एक्स. इथे 2 आपल्याला डिफरंटिंग काढायचं आहे म्हणजे डेरिवेट काढायचं आहे. तर इथे डी व्ही आपण पहिला जो आहे डी यू छेद डी एक्स आहे आणि डी व्ही छेद डी एक्स हा डी एक्स डी एक्स कट राहिल्यानंतर इथे आपल्याला डी यू छेद डी एक्स असं मिळेल. इथे डी यू छेद डी व्ही आपल्याला जर मिळवायचं असेल तर इथे डी यू छेद डी एक्स ला डिवाइड बाय डी व्ही छेद डी एक्स असं घेतलं. तर फ्रॉम
1 आणि 2 फ्रॉम 1 आणि 2. 1 मध्ये एक्स cos x मायनस साइन x आणि सेकंड मध्ये ई इनवर्स cos x मायनस साइन x हा कट होईल. इथे du चे dv हा ex हा मायनस आहे, म्हणजे जर मायनसला आपल्याला पॉझिटिव्ह करायचं असेल तर वर न्यावं लागेल. तर इथे e चा x होईल. दोन्ही सेम आहे, एक्स 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 प्लस एक्स 2x. डी यू चे डी हा त्याची व्हॅल्यू येईल 2x ई 2x अशी होईल. क्वेश्चन नंबर 12 आहे आपल्याला साइड ऑफ अ स्क्वेअर जो आहे तुम्हाला माहिती असेल इक्वल टू फोर साइड अँड ईच अँगल इज 90 डिग्री. तर इथे जर आपण याची ईस्ट साइड जर एक्स 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 घेतली तर इथं पेरिमीटर सम ऑफ द 4 लाईन तर 4x येते. आणि इथे हा ए जे आहे पेरिमीटर आहे आणि एरिया घेतला तर एक्स स्क्वेअर होतो. तर हे फॉर्म्युला लक्षात ठेवा. इथे आपल्याला इन्क्रीजिंग ॲट द रेट ऑफ 0.5 सेंटीमीटर पर सेकंड. Find the rate of the increasing of the perimeter when the side of the square is 10 centimeter long. तर इथे आपण आपल्याला साइड दिलेली नाही की if x centimeter is the side of the square and perimeter. पेरिमीटर तुम्हाला सांगितले की सम ऑफ द इथे 4 साइड असतात तर त्याची टोटल जी सम आहे म्हणजे बेरीज आहे ती पेरिमीटर होईल तर 4x होईल. तर इथे p जो आहे तो पेरिमीटर आहे. मग याचं डिफरंटिंग राईट रिस्पेक्टेड टी म्हणजे टी घेतला तर डी छेद डी टी असं येईल. तर टी इथे डी छेद डी टी 4x इथे डी पी छेद डी टी इथे 4x इथे 4 dx छेद डी टी असं होईल. याला इक्वेशन नंबर आपण 1 देऊया. तर आपल्याला डी पी छेद डी टी म्हणजे पेरिमीटरचा आपल्याला रेट मिळाला 4 dx छेद डी टी हा आलेला आहे. तर नाव dx छेद डी टी आपल्याला रेट दिलेला आहे 0.5 सेंटीमीटर पर सेकंड. तर आपल्याला याचा डी पी छेद डी टी काढूया आपण. तर डी पी छेद डी टी 4 इंटू डी एक्स छेद डी टी जो आहे त्याचा रेट इथे टाकायचा 0.5. तर सेंटीमीटर पर सेकंड आहे. तर इथं 4नी जर 0.5ला मल्टिपल केला तर इथे 2 येतो. त्याला त्याचं सेंटीमीटर पर सेकंड. डी पी छेद डी टी म्हणजे पेरिमीटरचा याचा रेटनुसार 2 सेंटीमीटर पर सेकंड हे इन्क्रीजिंग रेट येईल. म्हणजे सो द रेट ऑफ जो शेवटी काढायला होतं इन्क्रीज ऑफ पेरिमीटर इक्वल टू 2 सेंटीमीटर पर सेकंड. आता इथे हा जो 10 सेंटीमीटर दिला आहे त्याचा इथे त्यावर काही क्वेश्चन नाही विचारला. आपल्याला इन्क्रीजिंग रेट काढायचा आहे तेवढंच फक्त आपल्याला इथं कम्प्लीट करायचं आहे. मग इथे डी पी छेद डी टी मग याच्या पुढे जर तुम्हाला आणखी गणित दिलं असतं तर ते केलं असतं. तर इथे 10चा काही वापर नाही. तो डी पी छेद डी टी हा एवढंच इन्क्रीजिंग रेट काढायचा आहे. क्वेश्चन नंबर 13 जो आहे द पी एम एफ म्हणजे पॉझिटिव्ह मास फंक्शन. तर हे दिलेलं आहे आपल्याला. x0 इज इक्वल टू दिलेला आहे x1 हा दिलेला आहे x2. इथे x जो आहे इज इक्वल टू 0. तर हा आपले फॉर एनी व्हॅल्यू तर बाकीचे जर व्हॅल्यू घेतल्या तर त्याला 0 येतो. तर आपल्याला फाइंड द के. तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला किती प्रॉबॅबिलिटी दिली असेल
तर त्या सगळ्या प्रॉबिलिटीची इक्वल टू सिग्मा इक्वल टू 1 असतो. मग हे जे दिलेलं आहे टोटल सगळ्या 0 1 आणि 2, तर ह्या सगळ्यांची टोटलची 1 घ्यायची. इथे पी एक्स इज इक्वल टू 0 प्लस पी एक्स इज इक्वल टू 1 प्लस पी एक्स इज इक्वल टू 2 इज इक्वल टू 1. ह्या सगळ्या ह्याची प्रॉबिलिटी तिने दिलेले टोटल 1. मग आता एक 0 त्याचा की आपल्याला 5k² त्यानंतर px1 1 मायनस 4k प्लस px2 1 मायनस 2k इक्वल टू 1. आता इथे हा 5k² तसाच राहील, हा 4 मायनस 4k आणि मायनस 2k मायनस 6k झाला, हा 1 हा 1 हा 2 आणि हा 1 मायनस होईल, हा 1 1 कट करून इथे 1 ठेवू. म्हणजे हा जो 1 आहे इकडे आल्या मायनस होईल, तर ह्या 2 मधून मायनस 1 झालं 1 राहील. तर इथे 5 into 1 आपल्याला 5 जो आहे त्याचे फॅक्टराइज करायचे दोघांना, मायनस मायनस इन 5 1 चा 5. इथे डायरेक्ट घेताना हे आपल्याला फॅक्टराइज करावं लागेल. 5k² मायनस 5k मायनस 1k प्लस 1 इज इक्वल टू 0. इथे 2 चा पेअर केला आपला, इथे 5k हा कॉमन निघेल, इथे k मायनस 1, इथे मायनस 1 कॉमन काढला, k हा मायनस असेल तर मायनस प्लसचं मायनस होईल 1 इज इक्वल टू 0. इथे k मायनस 1 पुन्हा कॉमन काढला आपण, 5k मायनस 1 इज इक्वल टू 0. इथे k मायनस 1 इज इक्वल टू 0 और 5k मायनस 1 इज इक्वल टू 0, k इज इक्वल टू 1 एंड और इथे k 1 प्लस होईल आणि 5 डिवाइड होईल. तर k च्या दोन व्हॅल्यू मिळाल्या, इथे k इज इक्वल टू 1 और k इज इक्वल टू 1 अपॉन 5. आता ह्या दोघी k च्या व्हॅल्यू आपल्याला चालतील का? तर इथे एक गोष्ट दिलेली आहे आपल्याला. तर इथे px इज इक्वल टू x इज इक्वल टू 0. तर p ची कोणती किंमत ठेवली तर इथं 0 आले नाही पाहिजे. तर म्हणजे इथं 0 येते, बाकीच्या किमती जर ठेवल्या तर इथे जर k ची जागी 1 ठेवला आपण तर p इज इक्वल टू पॉसिबिलिटी. तर पॉसिबिलिटी जी असते ती इक्वल टू 1 असते, तर 1 पेक्षा ती जास्त म्हणजे इक्वल टू 1 किंवा 1 पेक्षा जास्त नसावी. तर इथे आपण जर पहिल्या ह्याच्यामध्ये व्हॅल्यूमध्ये ठेवली, जर p 0 मध्ये जर ठेवली तर इथे px इज इक्वल टू 0 जो आहे त्याचे 5k² आहे. तर पहिली व्हॅल्यू जी आपण 1 ही 5 1 1 चा स्क्वेअर k च्या जागी 1 ठेवली तर इथे 5 होईल. तर 5 जो आहे ही पॉसिबिलिटी जी आहे ती 1 पेक्षा जास्त येते, इज नॉट पॉसिबल. सो k इज इक्वल k ची व्हॅल्यू फक्त आपल्याला काय ठेवता येईल, k इज इक्वल टू 1/5. तर ही व्हॅल्यू आपल्याला मिळेल. तर ही व्हॅल्यू जी आहे ती चालणार. क्वेश्चन नंबर 14 जो आहे, हिअर कॉइन इज टॉस 6 टाइम. एक कॉइन जो आहे आपण 6 वेळा जर त्याला उचललं तर फाइंड द प्रॉबिलिटी ऑफ द गेटिंग हेड 4 टाइम. तर 4 टाइममध्ये त्याची प्रॉबिलिटी किती असेल. तर इथे बायनरी मेथडमध्ये तुम्हाला इथे करायचं आहे. तर बायनरी म्हणजे काय तर सक्सेस आणि अनसक्सेस. सक्सेसमध्ये p येतो, अनसक्सेसमध्ये q येतो. तर इथे हिअर किती टाईममध्ये आपण त्याला टॉस केलेला आहे 6 टाइम. तर n इज 6. लेट p जो आहे गेटिंग हेड इन, आपल्याला याच्यामध्ये गेटिंग हेड म्हटलेलं आहे. तर हेड जो आहे तो p म्हणजे सक्सेस जो आहे p आहे. गेटिंग हेड इन अ सिंगल टॉस, एक टॉस केल्यानंतर जो आपल्याला हेड मिळेल तो आपला p आहे. मग इथे किती मिळेल तर आपल्याला हाफ मिळेल. म्हणजे जेवढं सक्सेस असेल त्या सक्सेसच्या अर्ध, जेवढ्या काही प्रॉबिलिटी शक्यता असेल त्यातले अर्धी जे ती सक्सेसची असेल, अर्धी अनसक्सेसची असेल. म्हणजे p जो आहे तो 1 ऑफ आहे. सो p प्लस q इज इक्वल टू 1 असतो.
तर पी जर आपण 1 ऑफ घेतला प्लस क्यू इज इक्वल टू 1 मायनस 1 ऑफ, तर 1 ऑफ येईल. क्यूची व्हॅल्यू आपल्याला 1 ऑफ भेटली, पीची व्हॅल्यू आपल्याला 1 ऑफ. म्हणजे पी आणि क्यू या दोघांच्या व्हॅल्यू जर मिळाल्या असतील तर लेट एक्स जो आहे नंबर ऑफ हेड आउट ऑफ 6 मधल्या जर काढल्या इथे देन आपल्याला एक्स जो आहे तो मिळेल. तर इथे एक्स जो आहे तो बी आपण सेट तयार केला. तर इथे एन इज इक्वल टू 6 आणि पी इज इक्वल टू 1 ऑफ. त्याचा फॉर्म्युला जो आहे द EMF ऑफ x is given by x जो आहे तो px. c इथे हा आपला n असतो, इथे x त्यानंतर इथे px आणि q n मायनस x हा फॉर्म्युला आहे. त्यानुसार आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे त्यामध्ये घेता येतात. तर इथे आपली प्रॉबिलिटी 6 टाईममध्ये घेतली आहे. तर इथे 0 1 2 3 4 5 आणि 6. तर एक्सच्या व्हॅल्यू आहे इथे, म्हणजे 0 वेळा पॉईंट हे आपण केला असे 0 to 6. मग त्यामध्ये आपल्याला सक्सेस प्रॉबिलिटी ऑफ गेटिंग हेड हा 4 टाईम. इथे पी जो आहे तो एक्स इज इक्वल टू 4. मग याच्यामध्ये सी जो आहे एनच्या ठिकाणी आपला 6 येईल आणि एक्सच्या ठिकाणी 4. पीच्या ठिकाणी 1 ऑफ आणि एक्सच्या ठिकाणी आपला 4. त्यानंतर इथे 1 ऑफ क्यूची व्हॅल्यू आहे. त्यानंतर एन जो आहे 6 आहे, त्यातून 4 मायनस केला 2. आता हे फॅक्टरायझेशन मध्ये लक्षात ठेवा. इथे 6 into 5 into 4 फॅक्टराइज. त्यानंतर 6 मधून 4 मायनस केला 2 फॅक्टराइज होईल इंटू 4. 4 कट करेल. इथे 4 आणि 2 इथे दोन्ही सेम असल्यामुळे 4 + 2 6 झाला. 6 into 5 डिवाइड बाय 2 आणि 1/2चा 6 टाईममध्ये केल्यानंतर इथे 2 into 2 into 2 into 2 into 2 into 2 1 2 3 4 5 6. तर 4 झाला. त्यानंतर 8 हा 16 32 आणि इथे 64. 1/64 इथे in 3 15 डिवाइड बाय 34. तर हा पी एक्स जो आहे 15 डिवाइड बाय 64 असं त्याचं आन्सर येईल. तर ह्याचं जर डिवायडेशन तुम्ही केलं तर ह्या 64ने 50ला जर डिवाइड केलं तर ते साधारणपणे तुम्हाला माहिती आहे डिवायडेशन करताना 50ला 64ने डिवाइड करा. ते तुम्ही करून बघा. ते साधारणपणे 0.234 असं येईल. x 4 एवढा त्याची व्हॅल्यू डिवायडेशन करून बघा तुम्ही.